ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचे स्वामी संदेश आणि संस्कृती या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी समर्थ हे चेतनेला जागवणारे दिव्य संत होते. अक्कलकोटमध्ये येण्याआधी त्यांनी भारतभर भ्रमण केले. स्वामींनी सर्व स्तरातील लोकांना समान वागणूक देत मार्गदर्शन केले. त्यांच्या अध्यात्मात भक्ती, कर्मयोग आणि आत्मविश्वास यांचा समन्वय होता, जो जीवनात योग्य मार्गाने जगण्याची शिकवण देतो. श्री स्वामी समर्थांच्या चमत्कारामागे भक्तांचे कल्याण, त्यांना संकटातून सोडवणे आणि त्यांच्यात श्रद्धा व भक्ती निर्माण करणे हाच मूळ उद्देश होता. त्यांच्या लीलांमधून मुख्य बोध हाच आहे की दृढ श्रद्धा माणसाचे प्रारब्ध बदलू शकते. जो अनन्य भावाने परमेश्वराची सेवा करतो त्याचे रक्षण आणि योगक्षेम चालवण्याची जबाबदारी देव स्वतः घेतो. जीवनातील अडचणींना न घाबरता संकटांचा सामना कसा करावा हा मोठा संदेश त्यांच्या चरित्रातून मिळतो. कठीण प्रसंगात अचानक कुठच्या ना कुठच्या रूपाने मदतीचा हात मिळणे हीच स्वामींच्या कृपेची अनुभूती आहे. तर आपण एकटे नसून स्वामींची कृपा आपल्यावर आहे ह्याच जाणीवेने मनाला उभारी मिळते आणि त्यांच्या नामस्मरणाने भीती व चिंता दूर होते. कधी कोणाचा काळ असतो, कधी कोणाची वेळ असते. आज उडणारा पालापाचोळा कधी काळाची हिरवळ असते. याचा अर्थ आयुष्यात कोणाचीही वेळ किंवा काळ सारखा राहत नाही. आज जे तुच्छ किंवा दुर्लक्षित वाटतं ते कधी काही अत्यंत महत्त्वाचं आणि यशस्वी होतं. यातून संदेश हाच, कधीही कोणाची वाईट परिस्थिती बघून गर्व करू नये किंवा कोणाला कमी लिखू नये. काळ आणि वेळ केव्हा बदलेल हे सांगता येत नाही. स्वामी संदेश. दुःख घेऊन आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती. माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अधःपतन निश्चित आहे. दुसऱ्यांचा ऐका, पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, मग आचरणात आणा. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरं जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. श्री स्वामी समर्थ.